हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांच्या चॅनलवर. आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे विषय असा आहे की म्हणजे ती रेसिपी सगळेजण करतात. आता सध्या अवेलेबल पण आहे, त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये थोडी डिफरंट अशी बनवणार आहे. तर चला बघू आपण आता ती रेसिपी काय आहे. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. हे बघा, आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलं आहे. तर खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही, त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला जे आता आहे रेसिपी, तर रेसिपी म्हणण्यापेक्षा मी जे बनवणार होते तर म्हटलं ते तरी तुम्हाला निदान शूट करून आपण टाकूया चॅनलवर. तर आता हे लसूण टाकलं आहे, ह्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर एक पळी तेल टाकायचं आणि हा लसूण व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा. ठीक आहे, आता हा लसूण व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा ह्याच्यामध्ये. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते, ही आहे आपली मेथीची भाजी. तुम्ही आता म्हणताल की बाबा ह्याच्यामध्ये काय खास आहे, हो ना. ही टाकली आता मी मेथीची भाजी. ठीक आहे, ही लगेच खाली बसते. आता ही खाली बसली. आता मला एका हाताने हलवायला येत नाही आहे, त्याच्यामुळं आता मी ही साधीच मेथीची भाजी आहे समजा, पण ह्याच्यामध्ये हा पदार्थ खूप महत्त्वाचा आहे. ह्या डाळीमधली मी ही भाजी बनवत आहे. मसूर डाळ म्हणतात ह्याला. तर ही भाजी आम्ही फक्त मुगाच्या डाळीमध्ये बनवते आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये बनवते. मी जेव्हा गावी गेले होते ना, तेव्हा मी पाहिलं तर ह्या डाळीमध्ये पण बनवली. अतिशय सुंदर अशी लागली होती ती भाजी खायला, चवीला. त्याच्यामुळे मग मी आज हे प्रयत्न करते, ट्राय करते आणि ते तुम्हाला पण सांगत आहे. तर आता अशा प्रकारे ही मी डाळ टाकते आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे. आणि तिखट, हिरवी मिरची नाही टाकली मी, लाल मिरचीतच बनवत आहे. तर आता ह्याच्यात लाल मिरची टाकून घेते आणि मीठ टाकून घेते, मग तुम्हाला दाखवते याचा फायनल लुक. तर हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये नाही लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आवडीनुसार आणि चवीनुसार. ठीक आहे, आता मी ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि भाजीचा म्हणजे आता जर मी ही भाजी बनवते ना, तर तुम्हाला एक टिप सांगू मी इच्छिते की जेव्हा तुम्ही भाजी टाकताना शिजायला, तर तेव्हा तेलामध्ये तर ती टाकली भाजी ना, तर अशी झाकायची नाही कधी, नाही तर ती काळी पडते. तेव्हा तिला ओपनमध्ये शिजवायचं. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा शिजायला हवी वगैरे, तर आणखीन मग तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं ना, मग त्याच्यानंतर ती तुम्ही छान अशी शिजवून घेऊ शकता. तर आता मी हिला छान मिक्स करून घेते. गॅस बारीक केलाय जरा. हे बघा, मी आता छान हिला मिक्स करून घेतलेली आहे भाजीला. आणि तुम्ही म्हणताल की एवढा स्वयंपाकाचा आवाज येतोय आणि तरी पण तुम्ही म्हणजे कसं करताय. मी झाकण ठेवतो याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण गॅसचा वगैरे आणण्याचा आवाज येतो ना. तर थोडा गॅस मोठा केला, मी बारीक करते, म्हणजे जरा वाफेवर छान अशी शिजते भाजी. तर तुम्ही म्हणताल की म्हणजे भरपूर जण व्हॉईस ओव्हर करतात ना व्हिडिओ, तर तुम्ही तसं काय करत नाही. ॲक्च्युली माझे माईक जो आहे ना, तो मी नवीन फोन घेतला आहे ना, तर त्याला ते माईक स्विच करायचं म्हणजे लावायचा जो पोर्ट असतो ना, तो नाही आहे. त्यासाठी मला एक कॉर्ड घ्यायला लागणार आहे. तर ती कॉर्ड मी अजून घेतलेली नाही. तर कॉर्ड घेतल्यानंतर मग मी व्हॉईस ओव्हर करून व्हिडिओ टाकेल, कारण ते मस्त होतात व्हिडिओ आणि मला ते आवडतात. तर त्याच्यामुळं मी ते काय आता ते घेतल्यानंतर मग मी करेल. पण आता सध्या तरी असेच व्हिडिओ येणार आहेत माझे आवाजावाले. तर आता ह्या भाजीला मी शिजून देते, तेवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला. आणि ह्या भाजीमधलं हीच जी मसूर डाळ टाकली आहे ना मी, तर ही पण तुम्ही टाकून बघा, खूप छान भाजी होते. थोडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आणि त्याच्यानंतर तुम्ही लाल मिरचीत बनवा, हिरव्या मिरचीत बनवा, तुमची इच्छा. पण अशी भाजी ही मेथीची छान होते. तर तुम्ही
म्हणजे आता ही जी रेसिपी आहे ह्याच्या व्यतिरिक्त पण माझ्या अशा खूप छान छान रेसिपीज आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि व्हिडिओज खूप छान छान आहेत. लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे, बघू आता मी थोड्या वेळाला ठेवते, शिजून देते छान आणि मग नेक्स्ट व्हिडिओ चालू करते. मी छान अशी भाकरी बनवून घेतलेली आहे आणि एक भाकरी होती आहे. तर आता हे मी ताटामध्ये काढून घेते. हे बघा किती सुंदर भाकरी आहे. आपलं तर बघा किती छान आलं आहे नाही का. नंतर छान म्हणजे अशी मोठी वगैरे भाकरी आहे, पण म्हणजे ती साईज व्यवस्थितच आहे त्याची. तर ही भाकरी आणि आता मी भाजी पण हे करून काढून घेते. हे बघा ही झाली आपली भाजी तयार, मस्त झाली एकदम. इकडे भाकरी पण बघा किती छान टम्म फुगलेली आहे. ही दुसरी मी 2 भाकरी केल्या, इथनं थोडी वाफ काढली. गॅस बंद केला, आता गॅस खूप गरम झालाय त्याच्यामुळं. तर ये हो गई हमारी, ये देखो दुसरी भाकरी तयार. पण भाकरी फुगली म्हणजे भाकरी शिजली. तर आता ही छान फुगलेली आहे. थोड्या वेळेतच ठेवते मी. 2 भाकरी बनवल्या आणि हे बघा ही आता आपली भाजी मी काढते त्याला प्लेटमध्ये. तर अशा प्रकारे हे बघा मी भाजी प्लेटमध्ये काढलेली आहे. इथं मस्त अशी भाकरी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली साधी सिंपल पण बेस्ट अशी मेथीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर असंच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साधी सिंपल रेसिपी पण एकदम बेस्ट वेने आपण बनवत असतो. तुम्हाला नक्कीच ते आवडणार आहेत, त्याच्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरही व्हिडिओ बघा. चला, सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण खूप खूप धन्यवाद. बाय.